मी युगा तशी युधा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला आवळ्याचे आणि लिंबाचं हे दोन्ही लोणचे दाखवणार आहे। त्याचा मसाला एकच आहे म्हणून मी दोन्ही एका वेळी दाखवते। कसं करतात ना, हे लिंबाचं आणि आवळ्याचं लोणचं करण्यासाठी काय केलं मी, लिंबू तुम्हाला माहितीच आहे की पातळ सालीची कागदी लिंब घ्यायची आहे आणि ती 8 भागात मी कापली आणि त्यातल्या बिया काढल्या। सर्वप्रथम कोणतंही लोणचं करताना स्वच्छ धुवायचे, पुसायचे, उन्हात वाळवायचे आणि कोरडे करूनच लोणचं। ह्याच्यात कुठलाही पाण्याचा अंश असला तर तुमची लोणची खराब होते। त्या पद्धतीने ही मी लिंब पुसून व्यवस्थित फोडी करून बिया काढून ह्याला जवळजवळ मी 5 दिवस हळद मीठ लावून ठेवलं। आता काय होईल, आता याचा मसाला तयार करायचा आणि हे आवळे ह्या दोन्हींचा मसाला करण्याआधी आता हे मी 5 दिवस ठेवल्यामुळे ह्याच्यात बघा असं पाणी येतं। हे पाणी नाही घ्यायचं आहे आवळ्याचं। हे हळद मिठाचं पाणी मी काढून करायचं आहे। जसं लिंब मी 4-5 दिवस मुरवत ठेवली आहे, तर आवळं आहे ना, एकतर तुम्ही मोदक वगैरे वाफवता तसं चाळणीवर ठेवून वाफवून त्याच्या फोडी करू शकता, किंवा मी काय करते, तेलात ते आवळे, तेल तापायला ठेवलं आहे पॅनवर आणि तेलात हे सगळे आवळे मी 10 मिनटं शिजवून घेणार। त्यामुळे मी हे तेलात टाकते आणि शिजवून घेते। हे आवळे असे मी एकीकडे तेलात असे शिजायला ठेवले आणि हे तेलात कुठपर्यंत तळायचे तर असा आवळा दाबल्यावर नरम होईपर्यंत। तर हे मी दुसऱ्या गॅसवर ठेवते आणि तोपर्यंत आपण ह्याचा मसाला भाजून मसाला करणार आहे आणि तो मसाला आपल्याला हलका हलका भाजून घ्यायचा आहे। सर्वप्रथम ही राईची डाळ मी भाजून घेतली आहे, ही अर्धा कप घेतलेली आहे। आता मी जरा जास्ती प्रमाणात का घेते आहे तर मला हाच मसाला दोन्ही लोणच्यांना वापरायचा, आवळ्याच्या लोणच्यालाही आणि लिंबाच्या। साधारण खूप कडू नाही आणि लालसर नाही करायची, हलकीशी भाजून घ्यायची आणि मग उतरवायची। हाताला ना अशी साधारण गरम लागली की, कारण का नाही तर जास्त भाजली की पण कडू होईल। आणि अशी का भाजायची तर मॉइश्चर जायला पाहिजे। आता ही काढून घेते। आता यातच मी काय करते, 2 मोठे चमचे बडीशेप, दोघांना हवे म्हणून मी 3 चमचे घेतली बडीशेप, 3 चमचे धने, 2 चमचे जिरे, मी 1 मोठा चमचा मेथी दाणा आणि थोडेसे काळे मिरी। तुम्हाला तिखट कितपत हवं त्याच्यावर काळे मिरींचं आहे। आता हाही मसाला आपल्याला हलका भाजायचा आहे। मसाला आपला भाजला गेला, आता हा मसालाही काढून ठेवते। आता हे गार झाल्यावर आपल्याला हा रफली वाटायचा आहे। तर मी काय करते, तोपर्यंत आवळे झाले का आपण बघून घेऊया। हे बघा कढई गरम आहे, मी गॅस बंद केलेला आहे आणि त्यातच मीठ पण गरम करायला टाकलं आहे। का तर आपल्या परत तेच की सगळ्यातलं मॉइश्चर जायला हवं, त्यामुळे त्या गरम कढईतच मी मीठ पण भाजून घेते। आणि आता हे सगळं गार होऊ दे, मी हे वाटल्यावर तो पण आवळे तुम्हाला दाखवते। बघा आपले आवळे ना असे छान डाग येईपर्यंत मी भाजून घेतले आणि ते असा चमचा टाकला शिजले। तेव्हा आता काय करायचं, गॅस बंद केला आहे मी आणि हे आवळे सगळे तेलातनं मी ह्याच्यात काढते। हे जे आवळ्याचं तेल राहिलं आहे ना, म्हणजे मुद्दामच मी जास्त तळून घेतलं कारण हेच तेल आपल्याला वापरायचं आहे। आता या तेलात कोमट झालं आहे, तर आता ह्यात मसाले घालते। सर्वात पहिलं हिंग, छोटे असल्यामुळे मी हे 4 चमचे, कारण लोणच्याला हिंगाचा वास व्यवस्थित लागतो। नंतर ही सगळी डाळ घालणार आहे। परत मी सांगते, मी दोन्ही लिंबू आणि आवळ्यासाठी हे प्रमाण घेतलेलं आहे। मग मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सगळं प्रमाण देते लिहून। एक त्या कोमट तेलात हा मसाला, तिखट पण आपल्या ह्याच्यावर आहे। हे काश्मीरी मिरची आहे, मी ही
रंगासाठी आहे, जास्त तिखट नाही, कारण मी मिरी टाकलेली आहे 3 4 आणि हे 5 चमचे मी तिखट घेतलं आहे. नंतर यातच आता कलोंजी काहींना आवडते काहींना नाही, मी 1 चमचा कलोंजी पण घालते. त्याच्यानंतर हळद आधी लावली, ह्याला घेतलेली आणि आवळ्याला, पण आपण पाणी काढल्यामुळे ते हळदीचं पाण्याबरोबर निघून जातं सत्व, म्हणून थोडी हळदही टाकली. आणि आता ह्याला हे मी 1 2 आणि 3 चमचे मीठ घातले. आणि आता हा वाटलेला सगळा मसाला हे छान मिक्स करणार. आता एक आहे, कोणाला जर गूळ आवडत असेल तर तुम्ही यातच आता गूळ किसून घालायचा आहे. साधारण अर्धा पाऊण किलो आवळे असतील तर त्याला 200 ग्रॅम गूळ घ्या. लिंबाला पण माझी साधारण पाऊण किलो लिंब होती आणि पाऊण किलो आवळे. हा सगळा आता गार झाला की आपल्याला तोपर्यंत आवळे गार झाले की आवळ्याच्या फोडी करायच्या, बिया काढायच्या आणि मग त्यात हे मसाला घालायचा. आवळे गार करायला तुम्ही अशा आवळ्यांवर चमच्याने दाबलं की हे बघा ते ओपन होतात. आणि मग असे ओपन झालेले आवळे आपल्याला काय करायचं आहे, सुट्टे करून त्याच्या फोडी घ्यायच्या आणि त्याच्या बिया अजिबात घ्यायच्या नाही. असं आता मी ह्याच्या बिया सगळं काढून घे. आवळा शिजला दिसतंय तुम्हाला आणि त्याच्या अशा बिया काढल्या. आता ह्या बिया काढून ह्या घ्यायच्या नाही आहे. आणि आता हे आवळे हे तेलाचंच ताट आहे, यातच मी आवळे घेते, मसाला मुरवते, नंतर मी गार झाल्यावर बरणीत भरते. तर ह्या ज्या आवळ्याच्या पोडी केल्या त्या मी ह्यात घेते. आपले हे आवळे पण शिजवून कोमट झाले. हे 4 दिवस तर भिजतच ठेवलं आहे. आणि आता हे बघा हा मसाला पण गार झाला आहे तेलाचा. आता हे मी या दोन्ही लोणच्यांवर घालणार. निम्मा मी दोघांचा मिळून केला आहे ना, त्यामुळे मी दोन्ही ह्याच्यावर हा मसाला ते मी ताटातलं तेल म्हणजे मसाला सगळा मी परत त्या कढईत घेऊन आता हे मिसळते. तुम्हाला परत सांगते, यात जर तुम्हाला गूळ हवा तर तो मसाल्यातच आधी घालायचा, गूळ विरघळला की यात मिसळायचं. आता हे तेल आणि मसाले ह्याला आपल्याला 4-5 तास जरा असंच मुरून द्यायचं आहे, ह्याच्यातच ठेवायचं. आणि शक्यतो काचेच्या भांड्यातच घ्यायचं, कारण का स्टीलचं आता हे मी 4-5 तासांनी काचेच्या बरणीत भरणार, तोपर्यंत मुरायला ठेवते. तुम्ही पाहू शकताय मसाला किती झाला व्यवस्थित. आता ह्याच्यात तुम्हाला तेल कमी वाटलं तर वरून गार झालेलं तेल, मी मगाशी गरम केलेलं तेल बाजूला काढलं आहे, हे थोडं ह्याच्यावर टाकते. आणि लागलंच तर लिंबाच्या लोणी, लिंबात पण हा मी मसाला छान मुरवते. मसाला सगळा लागला. 4-5 तासांनी आपल्याला हे दोन्ही भरण्या सुक्या उन्हात तापवून आणि मग त्याच्यात ते भरायचं आहे. मी नंतर भरल्यावर दाखवते. झालेले आहे बघा, असं साईडने असं तेल वगैरे छान सुटलं आहे दोन्ही लोणचे. आता काय करायचं आहे, ह्या मी भरण्या उन्हात तापवलेल्याच आहेत, तरी पण एक टिश्यू घेऊन पुन्हा तुम्ही तो सुक्का, कुठेही पाण्याचा अंश नको म्हणून बघा त्याला परत टिश्यूने पुसायचं आहे. आणि आता हे लोणचं तसंही आवळेही शिजलेले आहे, हेही मुरलेलं आहे, पण अजून 2 ते 3 दिवस ह्यांना मसाल्यात असंच राहून द्यायचं. दुसऱ्या दिवशी बरणी हलवायची. 1-2 दिवसांनी तुम्ही हे लोणचं खायला रेडी झालं. आता हे मी भरते बरणीत. काय सुंदर रंग आला आहे आणि मसाल्याने हे टाकल्यावर तोंडाला पाणी येतं आहे, इतकं स्वादिष्ट असं वासानेच तोंडाला पाणी येते. तर तुम्ही नक्की करून बघा. आणि रंग पण सुरेख, आपल्याला हवं तेवढ्या प्रमाणात आपण तिखट, कलोंजी नको असेल, मिरी नको असेल तर ते काढून जे आवडेल त्या पद्धतीत करू शकता. गूळ खायचा असेल तर गूळ घालू शकता, नको असेल तर नाही. आणि घरगुती शुद्ध आपले मसाले भाजून
स्वच्छ पद्धतीने केलेलं लोणचं हे तुमचं वर्षभर टिकतं. घरचा जर आपण लोणच्याचा मसाला, धने, जिरे, बडीशेप तुम्हाला हे घरात असतंच. राई असते, जर तुमच्याकडे पिवळी राई नसेल तर तुम्ही काळी राई पण भाजून घालू शकता, मेथी. आणि असा जर लोणच्याचा मसाला तुम्ही आधी करून ठेवलात तर अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची लोणची घरात करता येईल. कशी वाटली माझी रेसिपी? सगळ्यांना आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.